मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पुस्तकातील 8 नंबरची कविता माय या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। ही कविता आपण वाचून घेणार आहोत आणि नंतर या कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत। मुलांनो, माय ही एक खूप प्रसिद्ध अशी कविता आहे। कविता संगीतबद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला अनेक तालासुरात ही कविता तुम्ही ऐकलेली असेल आणि तीच कविता आता तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे। तर आपण या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत। या कवितेचे नाव आहे माय। आधी आपण या कवितेचे कवीविषयी माहिती पाहूयात। या कवितेचे कवी आहेत स ग पाचपोळ। यांचा जन्म 1950 आणि मृत्यू 2005 साली झालेला आहे। मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी म्हणून यांची ओळख आहे। SES कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते। सग पाचपोळ्यांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। तर ह्या कवितेमध्ये म्हणजे जी आता आपण बघणार आहोत माय कविता, या कवितेमध्ये एका अशिक्षित आईची मुलाला शिकवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने समर्पक शब्दात या कवितेतून व्यक्त केले आहे। तर मुलांना तुम्हाला आता समजलंच असेल की ही कविता आईवर आधारित आहे आणि म्हणूनच कवितेचे नाव आहे माय। या कवितेमध्ये कवीने आईचे वर्णन केलेलं आहे। एका अशिक्षित जी शिकलेली नाही आहे अशा आईचं वर्णन केलेलं आहे आणि त्या आईला आपल्या मुलाला खूप शिकवायचं आहे आणि त्यासाठी ती काय करत आहे, रात्रंदिवस कष्ट करत आहे, शेतामध्ये राबत आहे आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञताची भावना या कवितेत कवीने खूप सुंदर अशा शब्दात मांडलेली आहे। आता आपण कविता पाहूयात। हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय, तियामधी दिसते मला तवा माही माय। तर वासराले म्हणजे वासरू, गाईचे वासरू। जेव्हा, जेव्हा म्हणजे जेव्हा। तियामधी म्हणजे तिच्यामधी। तवा, तवा म्हणजे तेव्हा। माही, माही म्हणजे माझी। माय, माय म्हणजे आई। तर इथे कवी म्हणत आहे हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय। गोठ्यामध्ये गाय असते आणि ती हंबरते। हंबरणे म्हणजे गाईचा आवाज, गाईचे ओरडणे। ती हंबरते आणि काय करते, वासराला चाटते। तेव्हा कवीला त्याच्या आईची आठवण येते, कारण जितकं प्रेम गाईचं तिच्या वासरावर असतं तेवढंच प्रेम आईचं सुद्धा आपल्या मुलांवर असतं। फनकाट्या एचायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी। इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय। तर इथे फनकाट्या, फनकाट्या म्हणजे आपण चुलीमध्ये जाळण्यासाठी जे लाकडं आणतो त्याला फनकाट्या असे म्हणतात। एचायले म्हणजे एचण्या, एचायला म्हणजे गोळा करायला। माय म्हणजे आई, तुम्हाला मी सांगितलेच आहे। जाय राणी, राणी म्हणजे रानात। जाय, जाय म्हणजे जाते। पायात नसे वाहन, वाहन म्हणजे चप्पल। हिंडे म्हणजे फिरणे। अनवाणी, अनवाणी म्हणजे चप्पल न घालता। इचू काट्या लेबी, इचू, इचू म्हणजे इंचू। काट्या लेबी काटे कुटे असं, तिचा मोजत नव्हता पाय। आई जेव्हा लाकडं गोळा करायला रानामध्ये जाते तेव्हा ती अनवाणीत जाते, म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता जाते आणि अनवाणी पायाने ती रानभर लाकडे गोळा करत फिरते आणि त्यावेळेस तिला कितीही काटे टोचले किंवा विंचू चावल्याची तिला पर्वा राहत नाही, इथे कवीने सांगितलेलं आहे। पुढे सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घालते नाना परी। करू नको घाई म्हणे पोट भर खाय।
तर इथं सुट्टी मंदी, मंदी म्हणजे मध्ये, जेव्हा, जेव्हा म्हणजे जेव्हा, उसनं पासनं म्हणजे कुणाकडून तरी मागून आणणे, उधारीवर घेऊन येणे. नाना परी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. सुट्टीमध्ये मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा आई काय करते, मुलाला उसनं पासनं मागून आणून त्याला पोटभर खाऊ घालते. तर अशी ही मुलावर खूप प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी, अपार मेहनत करणारी आई आहे. आणि ह्या आईचे वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे. आपण आता पुढच्या ओळी पाहूयात. बाप माहा रोज लावे माया माग तुमनं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमनं, शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय. बाप म्हणजे कवीचे वडील. माहा म्हणजे माझे. टुमनं म्हणजे तीच गोष्ट परत म्हणणे. रुमनं म्हणजे शेतातील नांगर. साहेब म्हणजे साहेब. मुलाने गावी यावे असं टुमनं कवीचे वडिलांनी सतत लावले होते. आणि त्यांना असं वाटायचं की तो काय मोठा साहेब होणार आहे का शिक्षण घेऊन, असं ते सारखे म्हणायचे. पण कवीच्या आईला असं वाटायचं की त्यांनी खूप शिकावं. आणि त्याच्या वडिलांनी असं वाटायचं की आता तो मोठा झाला आहे आणि त्यांनी नांगर हातात घ्यावं आणि आपल्याला मदत करावी. माय म्हणे तुम्हाले माया गयाची आहे आन, भलत सलत सांगून याचे भरू नका कान, भरून येते डोळ्यात तिच्या तापी पू नरमा माय. म्हणे म्हणजे म्हणते, तुम्हाले म्हणजे तुम्हाला, आन म्हणजे शपथ, गयाची म्हणजे गळ्याची, भलत सलत म्हणजे असंच वेडं वाकडं, डोळ्यात म्हणजे डोळ्यात, तापी नर्मदा माय. तर इथं तापी नर्मदा ह्या आईच्या डोळ्यात ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस त्या अश्रूंना तापी नर्मदा नद्यांची उपमा दिलेली आहे. आणि तापी नर्मा माय म्हणजे नद्यांना माय म्हटलेलं आहे. ज्यावेळेस वडिलांचा मुलाच्या शिक्षणासाठी विरोध असतो त्यावेळेस कवीची आई त्याला प्रोत्साहन देते आणि वडिलांना सांगते की तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. त्याला उगाच असं भलतं सलतं सांगू नको. आणि असं बोलून ती भावूक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं, अश्रू येतात. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कव्हा दिसन सांग मले राजा तुही राणी, या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय. तर इथे डोळ्यात म्हणजे डोळ्यात, म्हणे म्हणजे म्हणाली, कव्हा म्हणजे केव्हा, राणी म्हणजे बायको, डोळ्यानं म्हणजे डोळ्यानं, पाहिन म्हणजे पाहीन, बघेन. एकदा बोलता बोलता आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती भावूक होते आणि ती कवीला म्हणते की केव्हा मी तुझा सुखी संसार बघेल, कधी मी तुझी बायको बघेल, दुधावरची साय म्हणजे नातवंडांना पाहीन. म्हणजे मुलाच्या आईला इथे मनापासून वाटतंय की मुलाचा सुखी संसार व्हावा, त्याला चांगली पत्नी मिळावी आणि त्यासाठी ती भावूक झालेली आहे. म्हणून वाटते मले तूही भरावं सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावं माय तुझ्या पोटी, अन ठेवावे माय घट्ट धरुनी तुझे पाय, तुहे पाय. मले म्हणजे मला, तुही म्हणजे तुझी, तुहे पाय म्हणजे तुझे पाय. इथे कवीला वाटत आहे की आईला खूप सुखी ठेवावे, आईच्या चरणी सगळी सुख आणून द्यावीत, आणि पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावा आणि आईचे पाय घट्ट धरून ठेवावे.
कवीला आईबद्दल एकदम कृतज्ञतेची भावना इथे निर्माण झाली आहे. आईसाठी कवीला खूप काही गोष्टी कराव्या असं वाटत आहे. आईला खूप सुखी ठेवावं असं कवीला वाटते. आईच्या चरणी सगळी सुखे आणून द्यावी अशी कवीची इच्छा आहे. आईची सुखानं ओटी भरावं आणि पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावं असं कवीला वाटत आहे. तर अशा प्रकारे या कवितेमध्ये आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना या कवितेत व्यक्त केलेली आहे. तर मुलांना तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल. तर अशाच नवनवीन कवितेंचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.